नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग थोडक्यात 25 आहे, ज्यामध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2025 अर्थातच आपली टीईटी एक्झाम 2025 जी की येत्या 23 नोव्हेंबर रोजी मित्रांनो होणारी आहे, त्या आपण परीक्षा दृष्टिकोनातूनच रेग्युलरली आपण संपूर्ण काही तुमचे सब्जेक्टनी आहे जे की परीक्षेमध्ये विचारले जातील अशा स्वरूपाचे सर्व संभव प्रश्न आपण रेग्युलरली पाहत आहोत। जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर तुम्हाला आपल्या चॅनलच्या डॅशबोर्डमध्ये जाऊन तुम्ही संपूर्ण टीईटीचे आपले या मागील व्हिडिओचे पार्ट्स पाहू शकता, कारण का त्यामध्ये देखील आपण परीक्षेमध्ये तुम्हाला 100% विचारले जातील अशा स्वरूपाचे आपण त्यामध्ये प्रश्न कव्हर करून देत आहोत। यामध्ये आपण मागील वरील प्रश्नपत्रिका व त्यासोबतच जे एक्सपेक्टेड आहे असे दोन्ही पण स्वरूपाचे आपण प्रश्न त्यामध्ये मित्रांनो आपण सोडवत आहोत। तर मित्रांनो याच प्रकारचे प्रश्न आज आपण जे आहे इंग्लिश या विषयावर आधारित पाहणार आहोत। बऱ्याच विद्यार्थ्यांना इंग्लिश हा सब्जेक्ट जो की अवघड जातो, तर तुम्ही मित्रांनो फक्त आपले व्हिडिओज रेग्युलरली पाहत चला आणि जे इन्स्ट्रक्शन्स आपल्याकडून मिळतील ते तुम्ही मित्रांनो त्यांना फॉलो करत चला। 100% सांगतो की तुमचा 90+ स्कोर हा कुठेही जाणारा नसेल, जे की तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी पुरेपूर हा असणारा असेल। फक्त रेग्युलरली तुम्ही व्हिडिओ पाहत चला आणि जे अपडेट आम्ही तुम्हाला देत असतो, ज्या प्रकारे तुम्हाला तयारी करायची आहे ते सांगत असतो, त्या प्रकारच्या तयारीला मित्रांनो तुम्ही फक्त फॉलो करा। आपला चार्ट तुम्हाला 100% सांगतो। जे काही PYQ आपले व्हिडिओ सिरीजचे जे लेक्चर आहे त्यामध्ये देखील तुम्हाला ज्या प्रकारे आपण माहिती दिली आहे त्या प्रकारेच फक्त तुम्हाला परिपूर्ण तयारी करायची आहे, जर तुम्हाला येणाऱ्या टीईटी एक्झाम मध्ये चांगला स्कोर घ्यायचा असेल तर। मित्रांनो सुरू करू आपला आजचा इंग्लिश सेक्शनचा भाग आणि यामध्ये आपण जे काही टोटली 30 प्रश्न तुम्हाला इंग्लिश असणारे असतील, इंग्लिश ग्रामर आधारित, आणि आपण 30 पैकी 30 या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ज्याचे गुण देखील 30च असणारे असतील। आणि मित्रांनो तुम्हाला 30 पैकी 30 मिळवायचे असेल तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव देखील तेवढाच महत्त्वपूर्ण असणारा आहे। तर यामधला पहा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो, जो की प्रश्न 1 आहे, विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज नॉट करेक्टली मॅच्ड ॲज वन वर्ड सबस्टिट्यूशन्स। म्हणजेच काय तर खालीलपैकी कोणती जोडी जे की एक शब्द प्रतिस्थापन म्हणून योग्यरित्या जुळलेली नाही। जे की शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपण त्याला साध्या भाषेमध्ये म्हणतो, जे की त्याच्या जोड्या या ठिकाणी आहेत आपल्याला, आणि ती जोडी कोणती या ठिकाणी अयोग्य आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे। तर या ठिकाणी ऑप्शन्स पाहून घ्या, जे की ऑप्शन्समध्ये काय म्हटलेलं आहे, जे की जर अशा प्रकारचे प्रश्न सोडवते वेळेस तुम्हाला व्हॅक्युलॅबरी म्हणजेच की शब्दांचं ज्ञान असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे, की याचा नेमका अर्थ काय होतो। तर यामधला जो पहिला शब्द आहे आपला जे की ओबिचोरी, तर ओबिचोरीचा जो मराठीमध्ये अर्थ होतो त्याला शोकलेख असं जे आहे ते म्हटलं जातं। तर शोकलेखला समोर काय म्हटलं आहे की ॲन अकाउंट इन द न्यूजपेपर ऑफ द फ्युनरल ऑर ऑन ऑफ डिकेट्स। म्हणजेच काय की एका मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराची माहिती वर्तपत्रात देणे, तर जे की या संदर्भाचा ह्याचा जुळतो। त्यानंतर इमिग्रेंट्स, तर इमिग्रेंट्स म्हणजे काय, इमिग्रेंट्स कायला म्हणतात तर जे की स्थलांतरित असतात त्यांना इमिग्रेंट्स म्हणतात। तर त्यासमोर त्याचं काय म्हटलेलं आहे पहा, अ पर्सन हू लिव्स हिज कंट्री टू सेटल अब्रॉड। म्हणजेच काय जो व्यक्ती परदेशात स्थायिक होण्यासाठी आपला देश सोडतो हे देखील त्याला इमिग्रेंट्सच म्हटलं जातं। म्हणजे की एक शब्द या ठिकाणी शब्दसमूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी घेतलेला आहे, तर हे देखील याला जुळणारच आहे थोडक्यामध्ये। त्यानंतर तिसरा आहे रिपिटेशन्स। आता रिपिटेशन्स म्हणजे काय तर रिपिटेशन्स म्हणजे होते पुनरावृत्ती। आता पुनरावृत्ती या ठिकाणी थोडक्यामध्ये मॅच होतं का, पुनरावृत्ती या ठिकाणी त्याचं जे या ठिकाणी आपल्याला एक शब्द समूहाबद्दल अनेक शब्द दिलेला आहे तो या ठिकाणी मॅच होतं का ते पाहू आपण। तर यामध्ये म्हटलेलं आहे की कमेन्समेंट ऑफ वर्ड्स विथ द सेम लेटर अँड और साऊंड। म्हणजेच काय याचा अर्थ काय होतो की शब्दाची सुरुवात समान अक्षर आणि किंवा ध्वनीने होणे, जे की या जे काही रिपिटेशनच्या याच्यामध्ये हे जुळत नाही। तर रिपिटेशनचा अर्थ काय होतो तर रिपिटेशन म्हणजे की पुनरावृत्ती हा एक काय तर अलंकाराचा प्रकार आहे, हा फिगर ऑफ एक स्पीच आहे, जिथे जोर देण्यासाठी शब्द किंवा शब्दाचा समूह पुन्हा पुन्हा वापरला जातो। त्यामुळे जे आहे थोडक्यामध्ये हे येणारं नसेल। आता हे कयामध्ये येतं तर आहे अलिट्रेशन मध्ये येणारं आहे। तर अलिट्रेशन म्हणजे की अनुप्रास अलंकार त्याला आपण म्हणतो, तर हे अनुप्रास अलंकाराची एक जोडी आहे, त्यामुळे ही जोडी जी आहे थोडक्यामध्ये चुकीची आहे। मग याचं उत्तर कोणतं होणार असेल, जे की ऑप्शन नंबर 3 हे जे आहे याचं उत्तर होणार असेल। तर असे काही तुम्हाला प्रश्न विचारले जातात, त्यामुळे तुम्हाला शब्द समूहा साठा तुमच्याकडे असणं अतिशय महत्त्वपूर्ण आहे। तर शेवटचे काही आपल्याकडे 28 दिवस बाकी आहेत येत्या 23 नोव्हेंबर रोजच्या टार्गेटनुसार, तर त्या प्रकारे तुमची आपण संपूर्ण काही तयारी करून घेतच आहोत, पण तुम्हाला त्यामध्ये ॲडिशनल देखील काही आपण पॉईंट्स मी तुम्हाला सांगणार आहे जे की पुढे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असणारी आहेत। त्यानंतरचा प्रश्न 2 काय म्हणतो पहा की चूज द वन दॅट बेस्ट फिट्स द फिल इन द स्पेस। म्हणजेच काय फिल इन द ब्लँकचा थोडक्यामध्ये प्रश्न आहे की या ठिकाणी येणारा योग्य तो आपल्याला स्पेस भरायचा आहे। तर काय आहे पहा या ठिकाणी, स्पेन इज डॅश युरोपियन कंट्री डॅश कंट्री इज वेल नाउन फॉर इट्स फूड अँड आर्ट। आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, जे रिकामी जागा आहे त्या ठिकाणी या सगळे जे आर्टिकल्स या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत द
आणि अँड द. तर या ठिकाणी ते आर्टिकल्स आपल्याला या ठिकाणी भरावायचं आहे. तर या ठिकाणी पहिल्या रिकाम्या जागेमध्ये काय येईल, जे की स्पेन इज डॅश युरोपियन. तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की पहिल्या रिकाम्या जागेमध्ये आपल्याला युरोपियनचा जो उच्चार आहे तो कसा होतो, युरोपियन असा होतो, जो की याचा जी सुरुवात आहे कशाने होते, जे की व्यंजन ध्वनीने सुरू होते. म्हणून या ठिकाणी अनिश्चित उपपद कोणतं वापरायला पाहिजे, ज्यावेळेस व्यंजन ध्वनीने सुरुवात होतो त्यावेळी जे आपण या ठिकाणी काय वापरतो, तर या ठिकाणी य हे जे आहे ते वापरतो. तर दुसऱ्या रिकाम्या जागेमध्ये काय आहे, तर कंट्री आहे. तर कंट्रीचा उल्लेख पहिल्यांदा झाला आहे आणि आता तो निश्चित झाला आहे, म्हणून निश्चित जे काय उपपद कोणतं आहे या ठिकाणी वापरतो आपण, त्यासाठी जे आर्टिकल कोणतं वापरतो, तर त्या ठिकाणी आपण वापरतो म्हणजेच की द. तर या ठिकाणी आणि द या ठिकाणी फुलफिल करत आहेत, म्हणून ऑप्शन नंबर काय उत्तर होईल याचं, जे की 2 हे उत्तर होणार असेल. तर वाक्य कसं बनेल, स्पेन इज अ युरोपियन कंट्री, द कंट्री इज वेल नाउन फॉर इट्स फूड अँड आर्ट. या प्रकारचा जो आहे हा थोडक्यामध्ये हा फिल इन द ब्लँक या ठिकाणी होणारा असेल. आता बरेच विद्यार्थी म्हणतील की ई तर आलेला आहे या ठिकाणी, ए ई आय ओ यू जेवढे स्वर आहे, जेव्हा स्वर येतात त्यावेळेस आपण ॲन हे वापरतो, परंतु हे फक्त या ठिकाणी स्वर येणे इम्पॉर्टंट नाही, त्याचा उच्चार कोणत्या पद्धतीनं होतो, त्याच्या उच्चारामध्ये का स्वर येते, व्यंजन येते, हे खूप या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे युरोपियन हे या प्रकारे येते, युरोपियन हे या प्रकारे येते, म्हणजेच की या ठिकाणी यू हे व्हायचा या ठिकाणी जे आहे उल्लेख थोडक्यामध्ये होतो, म्हणून जे आहे या ठिकाणी आपण काय वापरलेलं आहे, य हे वापरलेलं आहे, हे उपपद हे वापरलेलं आहे. तर हे एक इम्पॉर्टंट आहे, तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. यूचा उच्चार झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला काय वापरलेलं आहे, आपण य हे वापरलेलं आहे. तर कन्फ्यूज होऊ नका, थोडक्यामध्ये काळजीपूर्वक लक्ष देऊन जर तुम्ही समजून घेतलात तरी तुम्हाला सर्व काही मित्रांनो समजून जाईल. त्यानंतरचा पुढील प्रश्न काय म्हणतो पहा, प्रश्न क्रमांक 3 आहे, आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज ॲन इरर. तर या ठिकाणी जे काही इरर आहे तो आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. तर सेंटेन्स पहा, महेश हॅज रिटन द ईमेल बिफोर हिज वाईफ नेहा एंटर्ड द डायनिंग हॉल, नो इरर. तर या ठिकाणी कोणतं जे आहे याचं सुस्पष्ट उत्तर असणार असेल. तर काय आहे याचं उत्तर, तर याचं उत्तर जे आहे जे की ऑप्शन नंबर 4 म्हणजेच की य हे जे आहे यामध्ये थोडक्यामध्ये एरर आहे. तर या ठिकाणी पाहून घ्या, जेव्हा हा वाक्य आपल्याला हा जो या ठिकाणी सेंटेन्स दिलेला आहे यापैकी एरर शोधण्यासाठीचे, तर एचा हा एरर कशा प्रकारे आहे, तर यामध्ये जेव्हा भूतकाळामध्ये 2 क्रिया एका पाठोपाठ घडतात तेव्हा जी क्रिया आधी घडली ती पास्ट परफेक्ट टेन्स, म्हणजेच की त्यामध्ये काय असतं, हॅड प्लस वर्ब 3 हे जे आहे थोडक्यामध्ये असतं, आणि जी नंतर घडली ती कयामध्ये येते, तर ती येते सिंपल पास्ट टेन्स, म्हणजेच की वर्बचा दुसरा फॉर्म जो आहे त्या ठिकाणी असतो. हे एक तुम्ही लक्षात ठेवून घ्या. आता वाक्यामध्ये काय आहे या ठिकाणी पहा, की नेहा एंटर्ड द डायनिंग हॉल, हे कसंच आहे, तर हे सिंपल पास्ट टेन्स आहे, जे की ही एक नंतरची क्रिया आहे, आणि त्यामुळे महेश हॅज रिटन द ईमेल ही काय आहे, तर ही आधीची क्रिया आहे, म्हणजे ही पास्ट परफेक्ट टेन्समध्ये असायला हवी. म्हणजेच कसं असायला पाहिजे, की महेश हॅड रिटन द ईमेल असं असायला हवे होतं. या ठिकाणी या हॅजच्या जागी हॅड असायला पाहिजे होतं, म्हणून जे आहे हॅज रिटन हा भाग ए मध्ये आहे, म्हणून य हे भाग कसा आहे, भागात काय आहे, तर य ह्या भागामध्ये हे चूक आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. तर अशा एरर टाईपचे देखील तुम्हाला भरपूर प्रश्न परीक्षेमध्ये येतात येणारेच असतात, कारण का यावर जे आहे तुमचे मार्क चुकतात, त्यामुळे जे आहे कॉम्पिटिशन्स अधिक कम्पीट करण्यासाठी अवघड होतं आपल्याला, म्हणून तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांचा सर्वाधिक सराव करणं हे अतिशय इम्पॉर्टन्स आहे मित्रांनो. त्यानंतरचा आपला पुढील 4था प्रश्न पहा काय म्हणतो, चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड आउट ऑफ द फॉलोइंग्स. तर यापैकी आपल्याला पुढीलपैकी जे आहे योग्य स्पेलिंग असलेला शब्द निवडायचा आहे. तर योग्य जे काय आहे, तर या पहिला शब्द अथॉरिटीज आहे, दुसरा आहे एक्सप्रेसिस आहे, त्यानंतर तिसरा आहे ज्युडिशियस, आणि चौथा जो आहे जो की डिस्प्रेशन्स असा प्रकारचा एक शब्द आहे. तर यापैकी जे स्पेलिंग्स आहेत योग्य ते आपल्याला या ठिकाणी मांडायच्या आहेत. तर कशाचं या ठिकाणी जे काही स्पेलिंग्स बरोबर आहेत, तर मग ते आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजेच की अथॉरिटीज. तर अथॉरिटीज ही स्पेलिंग आपण या प्रकारेच लिहितो की AUTHORITIES अथॉरिटीज म्हणजेच काय, तर अधिकार किंवा अधिकारी हे जे योग्य ते स्पेलिंग्स आहे. तर एक्सपेन्सेस जे आहे हे आपण या प्रकारे लिहित नाही, तर यामध्ये डबल पी हे कधीच येत नाही. दुसऱ्या ऑप्शन्समध्ये यामध्ये काय येतं, EXPRESSIV ह्या प्रकारे ज्या थोडक्यामध्ये आपण लिहितो. त्यानंतर ज्युडिशियस हे देखील या प्रकारे लिहित नाही, तर यामध्ये JUDICIOUS या प्रकारे येतं. तर यामध्ये यूच्या नंतर ओ घेतलेला आहे, परंतु ओ हे अगोदर असतं, पुन्हा नंतर त्यामध्ये यू असतं, त्यामुळे हे देखील या ठिकाणी चुकीची स्पेलिंग आहे. त्यानंतर डिस्क्रिप्शन्स आपण ह्या प्रकारे लिहित नाही. डिस्क्रिप्शन्स आपण डिस्क्रिप्शन कसं लिहितो, DES
CRIPTION या प्रकारे आपण डिस्क्रिप्शन लिहितो. म्हणून ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य ते उत्तर होणार असेल. जर मित्रांनो तुम्ही अजूनही TET साठी आपली असलेली स्पेशल टेस्ट सिरीजची बॅच जर मित्रांनो तुम्ही जॉईन केलं नसाल तर मित्रांनो वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच आपलं ॲप डाउनलोड करून घ्या. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची ऑफिशियल लिंक आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 50 ते 60 प्लस मित्रांनो तुम्हाला टेस्ट सिरीज त्या ठिकाणी मिळणार असेल, ज्यामध्ये तुम्हाला फुल लेंथ टेस्ट प्लस मित्रांनो तुम्हाला सब्जेक्टिव्ह टेस्ट अशी संपूर्ण काही तयारी होईल. या स्वरूपाचे आपण सर्व टेस्ट त्यामध्ये ॲड करून दिले आहेत. जर मित्रांनो तुम्ही 100% सांगतो जर तुम्ही त्या प्रश्नांचा तुम्ही सराव केलात, परिपूर्ण प्रश्नांचा मित्रांनो 100% अभ्यास केलात तर तुमचे 90 प्लसचा स्कोर मित्रांनो कुठेच जाणार नसेल ही मी गॅरंटी देतो मित्रांनो. कारण का त्यामध्ये आपण सर्व काही PYQ प्रश्न ॲड केलेले आहेत व त्यासोबतच त्या ठिकाणी आपण जे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहेत त्याच्या स्वरूपाचे सर्व आपण प्रश्न त्यामध्ये ॲड करून तुम्हाला दिलेले आहेत. जर मित्रांनो तुम्हाला येणाऱ्या TET एक्झाममध्ये क्वालिफाय व्हायचं असेल, हा तुमचा शेवटचा अटेम्प्ट किंवा पहिला अटेम्प्ट तुम्हाला TET पासून मुक्तता हवी असेल तर मित्रांनो एकमेव तुम्हाला पर्याय आहे आपली टेस्ट सिरीजची बॅच. त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण सविस्तर टेस्ट सिरीजचं विश्लेषण आपण करून दिलेलं आहे, संपूर्ण माहिती त्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे व त्यासोबतच तुम्हाला जे काही तुमचा स्कोर वगैरे आहे किंवा तुमचा वीक सब्जेक्ट कोणता वगैरे आहे ते सर्व काही त्या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला फुल लेंथ टेस्ट म्हणजेच की 150 प्रश्न 150 गुणाची टेस्ट व त्यासोबतच सब्जेक्टिव्ह टेस्टमध्ये तुम्हाला 30 प्रश्न तुम्हाला मित्रांनो त्या ठिकाणी सर्व टेस्ट आपण ॲड करून दिलेले आहेत. पेपर 1 व पेपर 2च्या उत्तम तयारीसाठी मित्रांनो तुम्ही लगेचच्या लगेच आपले ॲप डाउनलोड करा. महा एक्झाम पॉईंट आपल्या ॲपचं नाव आहे किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील तुम्ही जाऊन ते लगेचच्या लगेच आपले ॲप जे आहे मित्रांनो तुम्ही डाउनलोड करू शकता. चांगल्या उत्तम तयारीसाठी लगेचच्या लगेच आपले ॲप डाउनलोड करून घ्या मित्रांनो आणि चांगला तुम्ही आजपासून तयारीला लागा. कारण का वेळ हा तुमच्याकडे अतिशय कमी आहे मित्रांनो. कारण का वेळ जर वाया घातला तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये अजून अवघड होईल TET एक्झाम क्रॅक करण्यासाठी. त्यामुळे वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. त्यानंतर पाहू आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 5वा असा आहे. काय म्हणतो पहा की चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. तर या ठिकाणी आपल्याला ग्रॅमॅटिकली सेंटेन्स जो आहे जो की निवडायचा आहे की या ठिकाणी कोणतं वाक्य बरोबर आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 2. काय वाक्य काय पहा, द मॅच विल बी कॅन्सल्ड इफ इट रेन्स. तर याचं जे आहे थोडक्यामध्ये हे वाक्य बरोबर आहे. तर कसं बरोबर आहे तर या ठिकाणी पाहून घ्या. कारण का हा जो वाक्य आहे जो परिपूर्ण आलेला आहे हे वाक्य योग्य कंडिशन क्लॉजमध्ये आहे, टाईप 1 मध्ये आहे आणि हे वाक्य जे आहे फ्युचर टेन्स प्लस सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं आहे. जर इतर वाक्य पहिलं यामध्ये पाहून घ्या. पहिल्या वाक्यामध्ये कसं आहे, नताशा व्हिजिटिंग सम रिवॉन्ड लायब्ररीज इन ऑस्ट्रेलिया लास्ट इयर्स. यामध्ये कसं आहे तर यामध्ये क्रियापद हे अपूर्ण आहे. यामध्ये व्हिजिटेड किंवा वॉज व्हिजिटिंग असायला हवे होते, परंतु यामध्ये काय आलेलं आहे की डायरेक्टली व्हिजिटिंग आलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी हे वाक्य अपूर्ण आहे. त्यानंतर तिसरं वाक्य ही इज स्टडिंग इंग्लिश फॉर 5 इयर्स. तर या ठिकाणी पाहून घ्या की हा जो वाक्य आहे हा क्रिया भूतकाळात सुरू झाली असून ती अद्याप चालूच आहे हे दर्शवते. यासाठी या ठिकाणी कोणतं येणार असेल जे की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूस टेन्स यायला याच पाहिजे. म्हणजेच काय की ही हॅज बीन स्टडिंग इंग्लिश फॉर 5 इयर्स हे वापरायला हवं होतं, परंतु या ठिकाणी हे डायरेक्टली वापरल्यामुळे हे देखील या ठिकाणी चुकीचं आहे. त्यानंतर चौथा पर्याय काय म्हणतो की ईच ऑफ द स्टुडंट्स वर गिवन अ पेन्सिल्स. या ठिकाणी हा वाक्य आहे. तर यामध्ये काय असायला पाहिजे होतं की ईच हे जे आहे जे की सिंग्युलर सब्जेक्ट आहे म्हणून क्रियापद हे सिंग्युलर हवे. ईच या वाक्य कसायला पाहिजे होतं की ईच ऑफ द स्टुडंट वॉज, वर ना फक्त वॉज यायला पाहिजे होतं. या ठिकाणी वॉज गिवन अ पेन्सिल असं हे वाक्य हवायला पाहिजे. त्यामुळे हे संपूर्ण चुकीचे आहेत आणि ऑप्शन नंबर 2 हे योग्य ते या ठिकाणी करेक्ट सेंटेन्स आहे ग्रॅमॅटिकली दृष्टिकोनातून. त्यानंतर आपण पाहू पुढचा आपला 6वा प्रश्न. 6वा प्रश्न काय म्हणतो पहा, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच लॉफ्टर इज द म्युझिक ऑफ द सोल्स. तर या ठिकाणी आपल्याला काय ओळखायचं आहे की अलंकार ओळखायचा आहे. तर कसं वाक्य काय आहे की लाफ्टर इज द म्युझिक ऑफ द सोल्स म्हणजे की हसू हे आत्म्याचे संगीत आहे. हे वाक्य जे आहे जे की कोणत्या अलंकार प्रकाराचं आहे. तर याचं जे उत्तर होणार असेल ते काय आहे तर ते आहे ऑप्शन नंबर 1 जे की मेटाफोर यामधलं जे आहे ते होणारं असेल. त्याचा मेटाफोर म्हणजे जे की याला आपण मराठी म्हणतो रूपक अलंकार प्रकार असं म्हणतो ना त्या प्रकारचं आहे. तर या वाक्यामध्ये लॉफ्टर हे जे आलेलं आहे हे लॉफ्टर हे हसू आणि म्युझिक ऑफ द सोल हे आत्म्याचे संगीत यांच्यात थेट तुलना केलेली आहे. म्हणजेच एक वस्तू दुसरी वस्तू आहे असं सांगितलेलं आहे. जसे इज या शब्दाचा वापर करून ॲज किंवा लाईकने जे की थोडक्यामध्ये या ठिकाणी वापरतात. मेटाफरमध्ये 2 भिन्न गोष्टींमध्ये अप्रत्यक्ष किंवा थेट तुलना केली जाते. त्याला जे आहे थोडक्यामध्ये मेटाफर जे काही अलंकार असं त्याला म्हटलं जातं किंवा मेटाफर फिगर ऑफ स्पीच असं देखील त्याला ओळखलं जातं जेव्हा 2 गोष्टींमध्ये इनडायरेक्टली जो आहे त्याची तुलना केलेली जाते. तर हे एक तुम्ही लक्षात ठेवून घ्या. या ठिकाणी हे इम्पॉर्टंट्स आहे अलंकार, कारण का तुम्हाला अलंकारावर देखील प्रश्न परीक्षेमध्ये येतात. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 4था प्रश्न आहे. काय म्हणतो पहा 7वा प्रश्न, नेम द अंडरलाइन्ड क्लॉज इन द गिवन सेंटेन्स.
हॅड आय द विंग्स ऑफ बर्ड आय वुड फ्लाय अवे. तर या ठिकाणी तर याचं जे उत्तर काय आहे, तर या ठिकाणचं जे उत्तर येणार असेल जे काय अंडरलाइनड या ठिकाणी केलेलं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी अंडरलाइनड केलेला भाग हा थोडक्यामध्ये या हॅड पासून असायला हवा, जे की या ठिकाणी अंडरलाइन झालं नाही, परंतु मी सांगतो हॅड आय द विंग्स ऑफ बर्ड्स. तर ह्या ठिकाणापासून शी जे आहे थोडक्यात अंडरलाइनड आहे, बर्ड पर्यंत हे संपूर्ण अंडरलाइनड आहे. तर यामधून आपला क्लॉज आपल्याला शोधायचा आहे, जे की अधोरेखित वाक्याचं उपवाक्य या ठिकाणी नाव सांगायचं आहे की कोणत्या याच्यामधलं असणार असेल. तर या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 3 आहे. म्हणजेच काय, तर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन्स हे असणार असेल. हे अटकदर्शक क्रियाविशेषण उपवाक्य आहे. तर अधोरेखित भाग जो या ठिकाणी आपण केलेला आहे, हॅड आय द विंग्स ऑफ बर्ड्स, जर माझ्याकडे पक्ष्यांचे पंख असते तर, हा एक मुख्य उपवाक्य आहे. आय वुड फ्लाय अवे म्हणजे की मी दूर उडून गेलो असतो, जे की एक साठीची त्यासाठी काय आहे, तर ही एक अट आहे. तर या वाक्याची रचना जी आहे, जी की कंडिशनल सेंटेन्स टाईप 2 मध्ये आहे. म्हणजेच काय, तर अवास्तव किंवा काल्पनिक अट सारखी या ठिकाणी आहे, जी ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन दर्शवते. सामान्यतः इफ आय हॅड द विंग्स ऑफ बर्ड्स असे असते, पण हॅडने सुरू करून इफ वगळता येते. हे देखील या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवून घ्या. म्हणून ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 8वा आहे, काय म्हणतो पहा, की चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. तर फिल इन द ब्लँक आपल्याला परत एक बार आलेला आहे. वाक्य काय आहे, इफ आय हॅड नो यू वर इन टाउन. तर या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की रिकामी जागा भरा म्हणून. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 2 येणारं असेल, आय वुड हॅव टू मीट यू. तर या ठिकाणी हे प्रकारचं वाक्य होणार असेल. हे देखील वरच्या प्रकारचंच आहे. हे कंडिशनल सेंटेन्स आहे, जे की टाईप 3चं उदाहरण आहे, जे भूतकाळातील एक पूर्ण न झालेली अट आणि तिचा परिणाम दर्शवते. रचना कशी आहे याची, की इफ आहे या ठिकाणी इफ प्लस पास्ट परफेक्ट टेन्स यामध्ये हॅड आलेला आहे, पास्ट परफेक्ट आहे इफ आय हॅड नोन. आणि मेन क्लॉजमध्ये सब्जेक्ट काय आहे, यामध्ये मेन क्लॉजमध्ये सब्जेक्ट प्लस वुड हॅव या ठिकाणी घेतलेलं आहे, वुड हॅव घेतलेला आहे प्लस पास्ट पार्टिसिपेट घेतलेला आहे. म्हणजेच की V3चा फॉर्म या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. म्हणून योग्य पर्याय काय येणार असेल, जे की आय वुड हॅव मेट यू म्हणजे की मी तुला भेटलो असतो, असा थोडक्यामध्ये त्याचा अर्थ होणारा असेल, जे की ऑप्शन नंबर 2 हे याचं योग्य उत्तर होईल. त्यानंतरचा पुढील प्रश्न साहेब, जो की प्रश्न क्रमांक 9वा, काय म्हणतो पहा, की चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द गिवन सेंटेन्स. तर या ठिकाणी इनडायरेक्ट स्पीच आपल्याला सांगायचं आहे, जे की आपण अप्रत्यक्ष कथन त्याला देखील असं म्हणतो. तर काय आहे बा या ठिकाणी वाक्य, ही सेड द मॅन हॅज बीन कमिंग. तर या प्रकारचं हे वाक्य आहे. त्याला आपल्याला इनडायरेक्टमध्ये आपल्याला करायचं आहे. इनडायरेक्ट मधलं वाक्य या ठिकाणी सुस्पष्टपणे सांगायचं आहे. जेव्हा डायरेक्टमधून आपण इनडायरेक्ट करतो त्याचे देखील काही बेसिक्स नियम आहेत जे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर यामध्ये आपण जेव्हा डायरेक्टचे इनडायरेक्ट करतो त्यावेळी जे आहे डायरेक्ट स्पीचमधून जेव्हा आपण इनडायरेक्टमध्ये करतो त्यामध्ये आहे रिपोर्टिंग वर्ब, म्हणजेच की सेड हा भूतकाळामध्ये आहे, म्हणजे की सेड हा भूतकाळामध्ये असतो. तर यामध्ये पाहून घ्या, प्रत्येकाला जे आहे सेड हे लागलेलं आहे, म्हणजे हे प्रत्येकच आहे का नाही, यामध्ये देखील काही नियम असतात. जसं की इनडायरेक्टमध्ये बदल करताना जे काही या ठिकाणी वापरले गेलेलं आहे हॅज बीन कमिंग हे या ठिकाणी आलेलं आहे. हॅज बीन कमिंग जे की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचं रूपांतर जे आहे यामध्ये होईल, मग जे की पास्ट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये होणार असेल. आता पास्ट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये करता वेळेस काय कोणत्या प्रकारे येणार असेल, हॅजच्या जागी काय येईल, मग हॅजच्या जागी थोडक्यामध्ये हॅड बीन कमिंग या प्रकारे होणार असेल, की ही सेड आता हॅड बीन कमिंग या प्रकारचं हे होणार असेल. तर सॅड नंतर जे काही दॅट हे जोडलेले असते, जे की काय ते हे ऐच्छिक प्रकारचं असतं. तर टोल्ड नंतर ऑब्जेक्ट कर्म लागतो, जर समजा ही टोल्ड मी दॅट ह्या प्रकारचं असेल तर, परंतु या ठिकाणी त्या प्रकारचं हे होत नाही. तर वाक्य कसं होईल मग, जे की ही सेड दॅट द मॅन हॅड बीन कमिंग ह्या प्रकारचं हे या ठिकाणी होणार असेल. तर ह्याच्या जागी ते काय होणार असेल, जे की हॅड होणार असेल. आणि या प्रकारचं हे वाक्य बनणार असेल कशामध्ये, इनडायरेक्ट मध्ये हे या प्रकारचं होणार असेल. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं थोडक्यामध्ये उत्तर होणार असेल. तर डायरेक्टचं इनडायरेक्ट करणं अतिशय सोपं असतं, फक्त काही ग्रॅमॅटिकलचे नियम्स आहेत, कोणत्या काळामधलं वाक्य आहे आणि ते आपल्याला बदलत्या वेळेस कशामध्ये करायचं आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला समजून घेण्यासाठी. यामध्ये पाहून घ्या, यामध्ये हॅज बीन कमिंग हे काय मधलं आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूस मधलं होतं आणि आपण त्याला कन्वर्ट कायमध्ये केलं, की पास्ट परफेक्ट कंटिन्यूस मध्ये आपण त्याला कन्वर्ट करून घेतलं, म्हणजेच की हॅजचा या ठिकाणी हॅड जे आहे ते आपण बनवून घेतलेला आहे. म्हणून ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न पाहू आपण, 10वा प्रश्न, fill in the blanks with the appropriate passive from the verb from the alternatives या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी पर्यायामधून क्रियापदाचं योग्य आपल्याला जे काही पॅसिव्ह फॉर्म आहे, ज्याला आपण मराठीत कर्मणी प्रयोग म्हणतो, ते निवडायचा आहे. तर या ठिकाणी पाहून घ्या, डॅशच्या मध्ये काय आहे, की आय डॅश वेटिंग बाय हिम.
तर या ठिकाणी अशा प्रकारचं वाक्य आहे. तर काय या ठिकाणी येणार असेल, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 1 जे की वॉज कीप्ड. तर या प्रकारे जे याचं उत्तर होणार असेल तर कशामुळे होईल, तर दिलेलं वाक्य पॅसिव्ह वॉइस म्हणजे की कर्मणीमध्ये आहे, कारण वेटिंग ही प्रक्रिया हिम म्हणजेच की त्याने केली आहे आणि आय म्हणजेच की मी हे जे आहे कर्म या ठिकाणी काय आहे, तर हे एक ऑब्जेक्ट आहे. तर पॅसिव्ह वॉइसची रचना कशी आहे की टू बी क्रियापद मध्ये जे आहे जे की V3 म्हणजे की पास्ट पार्टिसिपेट हा जो आहे त्यामध्ये वापरला जातो. येथे आय सोबत भूतकाळातील टू बी क्रियापद वाज आणि कीप हिचे जे आहे जे थर्ड फॉर्म, आता कीपचं थर्ड फॉर्म काय आहे, केप्ट हे वापरलं जाते. त्यामुळे जे वाक्य कसं होणार असेल, जे की आय वॉज केप्ट वेटिंग बाय हिम, त्याने मला थांबून ठेवले होते, या प्रकारचं हे वाक्य बनणारं असेल. म्हणून ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. जर मित्रांनो तुम्ही आपली टेस्ट सिरीज आजपासून जरी रेग्युलरली तुम्ही सोडवत गेलात तर 100% सांगतो मित्रांनो तुम्हाला येत्या 23 नोव्हेंबरपर्यंत तुमची A to Z 90+ ते 100+ तुमची तयारी ही जाणारी असेल. 150 पैकी तुमचे मित्रांनो 90 ते 95 किंवा 100-50 गुण कुठंच जाणार नसतील. तुम्हाला कितीही अवघड असेल, जे बिगनर आहे त्या बिगनरसाठी देखील मी तुम्हाला सांगत आहे, आजपासून जरी तुम्ही रेग्युलरली आपली टेस्ट सिरीज वगैरे सॉल्व्ह करत गेलात ना तर 100% सांगतो तुमचा स्कोर हा 90+ जाणार म्हणजे जाणार. तुम्ही माझ्याकडून लिहून घ्या. आणि जे ऑलरेडी तयारीला आहे त्यांचा तर 120, 130, 150च्या आसपासचा कुठे स्कोर जाणारा नसेल मित्रांनो, कारण का आपण संपूर्णच घेत आहोत, बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत A to Z कव्हर करून घेत आहोत. त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची अजिबातच गरज नाही आहे. त्यानंतर आपला प्रश्न 11वा असा आहे, काय म्हणतो पहा, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. तर क्वेश्चन टॅग या ठिकाणी आपल्याला ऍड करायचा आहे. तर काय कशासमोर, नोबडी हॅज डन इट, म्हणजे की या ठिकाणी आता नोबडी हॅज डन इट च्या पुढे आपला क्वेश्चन टॅग या ठिकाणी वापरायचा आहे. तर कोणता येणारा असेल, तर मूळ वाक्य काय आहे, जे की नोबडी हॅज डन इट असं आहे. तर मूळ वाक्य हे निगेटिव्ह आहे, कारण नोबडी हे कोणीही नाही हा एक नकारार्थी शब्द आहे या ठिकाणी, जे की नकारार्थी वापरलेला आहे. तर आता क्वेश्चन टॅग कसा येईल, तर क्वेश्चन टॅग नेहमी हा नकारार्थीच्या अपोजिट मध्ये येतो, म्हणजेच की पॉझिटिव्ह या ठिकाणी येणारा असेल. नोबडी कोणीही नाही साठी क्वेश्चन टॅग मध्ये सब्जेक्ट म्हणून जे काय येणार असेल, जे की दे हे वापरतात. वाक्यातील क्रियापद हे हॅज हे दे सोबत हॅव असे जे आहे ते थोडक्यामध्ये होणारे असेल किंवा होईल. म्हणून क्वेश्चन टॅग कसा होईल, जे की हॅव दे हे जे बनणार असेल, म्हणजेच काय ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर होणार असेल. नोबडी हॅज डन इट हॅव दे या प्रकारचं हे वाक्य थोडक्यामध्ये बनणारं असेल. म्हणून ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 12वा असा आहे पुढील, काय म्हणतो पहा, की चूज द करेक्ट प्रिपोजिशन इन द गिवन सेंटेन्स. या ठिकाणी आपला प्रिपोजिशन्स या ठिकाणी सांगायचा आहे. दिलेल्या वाक्यातील योग्य ते शब्दयोगी अवयव निवडायचा आहे. तर काय आहे पहा वाक्य, मदर इज इंटरेस्टेड डॅश कुकिंग. तर मदर इज इंटरेस्टेड डॅश कुकिंग असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी काय येणार असेल, जे काही प्रिपोजिशन तर या ठिकाणी येणार असेल, जे की ऑप्शन नंबर 1 चा म्हणजेच की इन हे येणार असेल. तर कशामुळं, इंटरेस्टेड या विशेषणासोबत सामान्यतः इन हेच प्रिपोजिशन जे आहे ते वापरलं जातं. इंटरेस्टेड इन याचा अर्थ मध्ये रस असणे असा होतो. आणि या ठिकाणी योग्य वाक्य काय आहे, मदर इज इंटरेस्टेड इन कुकिंग, की माझी आई जी आहे थोडक्यामध्ये आई जी आहे जी की स्वयंपाक करण्यामध्ये खूप इच्छुक आहे, अशा प्रकारचं हे वाक्य थोडक्यामध्ये बनणारं असेल. म्हणून ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर जे आहे ते बनणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 13वा असा आहे पुढील प्रश्न 13वा काय म्हणतो पहा, की द मदर अलॉंग विथ हर डॉटर डॅश टेनिस ऑन संडे. या ठिकाणी काय म्हटलं आहे, की चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब दॅट इज अरेंजमेंट विथ द सब्जेक्ट. या ठिकाणी आपला म्हटलेलं आहे की क्रियापदाचं योग्य रूप निवडा जे कर्त्याशी जुळणारं आहे. तर याचं जे उत्तर होणार असेल काय होणार असेल, जे की ऑप्शन नंबर 4चं म्हणजेच की प्लेस. कसं होणार असेल, जेव्हा दोन कर्ते अलॉंग विथ काय म्हटलंय, अलॉंग विथने जोडलेले असतात. या ठिकाणी आलेलं आहे पहा, की अलॉंग विथने जोडलेले असतात तेव्हा क्रियापद पहिल्या कर्त्यानुसार असते, जे काय सब्जेक्ट आहे त्यानुसार असते. तर पहिला कर्ता या ठिकाणी काय आहे, द मदर या ठिकाणी हा पहिला कर्ता आहे, जो की कसा आहे, एकवचनी आहे, म्हणजे की सिंग्युलर आहे. वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे की साधा वर्तमान काळामध्ये आहे. संडे हा उल्लेख सवयी किंवा नीतिमत्ता म्हणून दर्शवतो. या ठिकाणी संडेचा देखील उल्लेख केलेला आहे. म्हणून सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सिंग्युलर सब्जेक्ट सोबत क्रियापदाला यस किंवा ईएस जे आहे ते जोडतात. म्हणून या ठिकाणी क्रियापद काय होणार असेल, जे की प्लेज हे होणार असेल. ऑप्शन नंबर 4 याचं त्यामुळे जे आहे ते उत्तर होणार असेल. हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या. जेवढे काय मी तुम्हाला बेसिक नियम वगैरे सांगत आहे ते सर्व तुम्ही ध्यानात ठेवून घ्या, कारण का परीक्षेत तुम्हाला यावर आधारित प्रश्न सोडवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न 14वा आपला पुढील असा आहे पहा, काय म्हणतो, की सिलेक्ट द करेक्ट कंपाऊंड सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. तर या ठिकाणी जे काय आपल्याला संयुक्त वाक्य या ठिकाणी निवडायचं आहे, दिलेल्या वाक्यासाठी संयुक्त वाक्य निवडायचं आहे. तर या ठिकाणी दोन आपल्याला विधाने आहेत. पहिलं एचं आहे, गॉड मेड द कंट्री, दुसरं आहे मॅन मेड द टाउन. या प्रकारचं हे दोन वाक्य आहेत. तर यापैकी याचं उत्तर कोणतं होणार असेल, जे की ऑप्शन नंबर
3 हे होणार असेल. गॉड मेड द कंट्री अँड मॅन मेड द टाउन, ह्या प्रकारे हे वाक्य बनणार असेल. तर कसं काय बनणार असेल याचं स्पष्टीकरण सांगतो की कंपाऊंड सेंटेन्स हे 2 किंवा अधिक स्वातंत्र्य उपवाक्यांना कोऑर्डिनेटिंग कंजक्शन्स जे की जसे की अँड, बट, ऑर, सो इत्यादीने जोडून तयार होतात. तर यामध्ये काय आलेलं आहे, तर यामध्ये जे की अँड हे जे आहे ते आलेलं आहे. तर आता जे काही या ठिकाणचं पहिलं जे आहे गॉड मेड द कंट्री आणि मॅन मेड द टाउन ही 2 स्वातंत्र्य उपवाक्य आहेत. पण पर्याय जे आहे थोडक्यामध्ये हे 3 मध्ये आपल्याला मिळतं की अँडने जोडलेले आहे जे की एक कंपाऊंड सेंटेन्स आहे. म्हणून जे आहे ऑप्शन नंबर काय होईल, जे की 3 हे या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला 15वा प्रश्न असा आहे. 15वा प्रश्न काय म्हणतो पहा की मेक द वाईल द सन शाइन्स द अंडरलाइन्ड वर्ड इज डॅश. तर या ठिकाणी अधोरेखित शब्द आपल्याला जो काय आहे त्याला जे आपल्या थोडक्यामध्ये ओळखायचं आहे. तर काय आहे या ठिकाणी व्हाईल हा जो शब्द आहे या ठिकाणचा जो की या ठिकाणी हा अंडरलाइन्ड आहे. तर या ठिकाणी अंडरलाइन्ड शब्द अधोरेखित शब्द ओळखायचा आहे की जे कशा संदर्भाचा आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 4 जे की एक शब्द कंजक्शन्स प्रकारचा आहे म्हणजेच की उभयान्वयी अवयवामधला आहे. तर वाईल हा शब्द 2 क्लॉजेस म्हणजेच की उपवाक्यांना जोडतो. मेक, हॅव आणि द सनशाइन्स हे जे आहे 2 वाक्य या ठिकाणी व्हाईलने जे आहे थोडक्यामध्ये जोडतात. जे शब्द किंवा जे क्लॉजेस आपण थोडक्यात घेऊ, जे शब्द क्लॉजेस जोडतात त्यांना कंजक्शन्स म्हणजे की उभयान्वयी अव्यय म्हणतात. येथे सबकॉर्डिनेटिंग कंजक्शन्स म्हणजेच काय तर मराठीमध्ये त्याला गोणत्वात्मक उभयान्वयी अव्यय म्हणून वापरले जातात जे वेळेची अट जे की थोडक्यामध्ये सांगणारा आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढील 16वा प्रश्न असा आहे चूज द ऑड मॅन. यापैकी गटातनं बसणारा शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर होणार असेल जे की पॉप्युलरिटी हे जे आहे थोडक्यामध्ये हे यापैकी गटातनं बसणार आहे. पोल्ट्री या ठिकाणी हे शब्द आहे थोडक्यात. तर पोल्ट्री हा शब्द आहे. तर बाकी जे आहेत शब्द जे काही इतर 3 शब्द आहेत हे जे आहेत जे की सिंग्युलर फॉर्म आणि एकवचनी रूपामध्ये वापरले जातात. परंतु जे पोल्ट्री आहे ते जे आहे कुक्कुटपालन किंवा पाळीव पक्षी ही एक कलेक्टिव्ह नाऊन आहे, समुदायवाचक नाम आहे जे अनेक पक्षाचा समूह सूचित करते. ते अनेक वचनी म्हणजेच की प्लुरल जे आहे ते मानले जाते. आता उदाहरणार्थ सांगायचं द पोल्ट्री आर फीड. तर ह्या प्रकारचं हे या ठिकाणी एक जे की अनेक वचनी होणार आहे आणि एक पक्षासंदर्भातच आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील 17वा प्रश्न काय म्हणतो पहा टेल मी द ट्रूथ मेक इट इनटू कॉम्प्लेक्स सेंटेन्स. तर याला जे आहे आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. टेल मी द ट्रूथ कशा प्रकारे होईल तर या ठिकाणी पाहून घ्या. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 2 टेल मी व्हॉट इज ट्रू. राईट, या प्रकारे हे बनणार असेल. तर कशा प्रकारे कयामुळे होणार असेल की कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एक मेन क्लॉज म्हणजे की मुख्य उपवाक्य आणि एक किंवा अधिक सब कोऑर्डिनेट म्हणजेच की गोन उपवाक्य असतात जी सबऑर्डिनेटिंग कंजक्शन जे आहे उदाहरणामध्ये दॅट, हू, विच, व्हॉट इत्यादीने जे आहे जे की जोडलेली असतात. तर मूळ वाक्य जे आहे टेल मी द ट्रूथ ही सिंपल सेंटेन्स मधला आहे जे की सिंपल सेंटेन्स आहे. परंतु जो आपला पर्याय नंबर 2 आहे जो की टेल मी द मेन क्लॉज आहे आणि व्हॉट इज ट्रू हे नाउन क्लॉज आहे. जे व्हॉट आहे जे की सब कोऑर्डिनेटिंग कंजक्शन्स येथे जे आहे जे की रिलेटिव्ह प्रोनाउनने जोडलेलं आहे. या ठिकाणी व्हॉट आलेलं आहे म्हणून जे आहे जे ऑप्शन नंबर 2 ह्याचं उत्तर जे आहे थोडक्यामध्ये होणार असेल. तर असेच तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न जे आहे 100% येतात आणि अशा प्रकारे तुम्हाला त्याचं उत्तर निवडायचं आहे की बाबा समजा कंजक्शन्स विचारलेलं असेल थोडक्यामध्ये किंवा मेक इट कॉम्प्लेक्स सेंटेन्स. तर कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये तुम्हाला दॅट, हू, विच, व्हॉट या प्रकारचं फक्त शोधायचं आहे आणि जे काही दिसेल तुम्हाला डायरेक्टली त्याचं उत्तर जे आहे थोडक्यामध्ये शोधून टाकून द्यायचं आहे. तुम्हाला स्पष्टीकरण यामुळे सांगत आहे कारण का त्यामध्ये तुम्हाला सर्व बाबी लक्षात राहतात आणि जे काही बाबी मी तुम्हाला सांगत आहे ते लक्षात ठेवलात परीक्षेमध्ये अशा प्रकारे प्रश्न आला तर डायरेक्टली तुम्ही वेळ न वाया घालवता लगेच त्याचं उत्तर त्या ठिकाणी शोधू शकता मित्रांनो. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे 18वा काय म्हणतो पहा चूज द वर्ड नियरेस्ट इन द मीनिंग टू द अंडरलाइन्ड वर्ड इन द गिवन सेंटेन्स. या ठिकाणी अंडरलाइन्ड केलेल्या शब्दाचा जोडक्यामध्ये सर्वात जवळचा शब्द आपला अर्थ सांगायचा आहे. काय आहे वाक्य द इनॉमिरेटी ऑफ द पॉप्युलेशन इज इरोकसम प्रॉब्लेम. तर या ठिकाणी असं वाक्य आहे. तर यामध्ये जो इनॉमिरेटी आहे याचा आपल्याला थोडक्यामध्ये जो आहे जवळचा अर्थ असलेला शब्द सांगायचा आहे. तर याचं उत्तर जे आहे थोडक्यात ऑप्शन नंबर 2 आहे म्हणजे की वॉसनेस हे जे आहे थोडक्यात याचं जे आहे जवळचा शब्द अर्थ असणारा आहे. म्हणजेच काय वॉसनेस म्हणजेच काय तर याचा अर्थ होतो विशालता असा होत आहे. वाक्यातील जे आहे इनॉमिरेटीचा अर्थ मोठेपणा किंवा विशालता असा आहे. तर वॅटनेस विशालता हा शब्द इनॉमिरेटी या शब्दाचा सर्वात जवळचा अर्थ दर्शवणारा शब्द आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल.
त्यानंतरचा आपला प्रश्न 19वा असा आहे पुढचा, काय म्हणतो पहा, चूज द वर्ड ऑपोजिट इन द मिनिंग ऑफ द गिवन वर्ड. तर या ठिकाणी आपला अपोजिट वर्ड या ठिकाणी सांगायचं आहे. तर या ठिकाणी वर्ड कसा आहे पहा की थ्रिफ्टी हा जो आहे शब्द या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे आणि याचा आपल्याला अपोजिट सांगायचा आहे की थ्रिफ्टीचा जो आहे अपोजिट वर्ड काय होणार असेल, म्हणजे की विरुद्धार्थी शब्द. तर थ्रिफ्टी म्हणजेच काय, तर जे की काटकसरी त्याला जे आहे इंग्लिशमध्ये थ्रिफ्टी असं म्हटलं जातं. तर याचं उत्तर जे आहे जे ऑप्शन नंबर 4 हे याचं होणारं असेल, ज्यालाच की एक्स्ट्रावेगंट असं देखील म्हटलं जातं. तर थ्रिफ्टी म्हणजेच काय, जे की काटकसरी किंवा पैसा जपून खर्च करणारा आणि एक्स्ट्रावॅगंटला म्हणजेच काय, तर एक्स्ट्रावॅगंट म्हणजेच की उधळपट्टी करणारा किंवा आवाजावे खर्च करणारा त्याला जे आहे एक्स्ट्रावॅगंट असं जे आहे ते म्हटलं जातं. तर थ्रिफ्टीच्या अपोजिट काय होणार असेल, तर हा एक्स्ट्रावॅगंट हा शब्द येणारा असेल. तर इतर जे आहे जे की क्युरलसम, वेन, त्यानंतर व्हॅलियंट्स, ह्याचे जे अर्थ थोडक्यामध्ये ह्याच्याच संदर्भातले किंवा जवळच्या आसपासचे होणारे आहेत. पण ऑप्शन नंबर 4 हे याचं परफेक्ट विरुद्धार्थी शब्द होणारा असेल. त्यानंतरचा आपला 20वा प्रश्न असा आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर या ठिकाणी अल्टरनेटिव्ह या ठिकाणी आपल्याला यापैकी शोधायचा आहे. तर कशाचा, यापैकी जो आहे पर्याय आपल्याला दिलेला आहे तर यापैकी, तर अविधान म्हणतं की ही सफर्स फ्रॉम अ सिम्पल डिझीज, तर डिझीज यापासून आहे. त्यानंतर बी आहे, हिज सन्स क्वाइल्ड हिज प्रॉपर्टी आफ्टर हिज डिझीज. या ठिकाणी म्हटलेलं आहे. असे 2 वाक्य आहेत. तर योग्य पर्याय निवडायचा आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 4. बोथ ए अँड बी आर रॉंग. तर कशामुळे हे रॉंग आहे, तर जे रोग आहे म्हणजे की डिझीज ज्याची स्पेलिंग्स आपण या ठिकाणी पाहिलेली आहे जे की दुसऱ्या विधानामध्ये, आणि जो पहिला आहे डिकेज, तर याचा जो आहे अर्थ काय होतो, तर दुसऱ्याचा जो अर्थ होतो डिझीज म्हणजेच रोग होतो की आरोग्याची समस्या किंवा आजार त्याला, आणि जो डिकेज हा शब्द आहे थोडक्यात जो की मृत्यू पडला म्हणजेच की मृत्यू होणे असा होतं. तर वाक्य ए जे आहे, ही सफर्स फ्रॉम अ सिम्पल डिझीज, त्याला एका साध्या रोगाने त्रास होत आहे असे हवे. आणि जे बी वाक्य आहे ते बी वाक्य असं की आफ्टर हिज डिकेस, की त्याच्या मृत्यूनंतर असं असायला पाहिजे होतं. परंतु दोन्ही वाक्यामध्ये शब्दाची अदलाबदल झालेली आहे म्हणून दोन्ही वाक्य कसे आहेत तर चुकीचे या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत. म्हणून ऑप्शन नंबर 4 याचं जे आहे ते उत्तर बरोबर होणार असेल. तर वाक्य काळजीपूर्वक वाचणं खूप अतिशय इम्पॉर्टंट आहे. आणि त्याहून इम्पॉर्टंट आहे की वाक्यामध्ये जो शब्द आलेला आहे की त्याचा अर्थ काय होतो हे देखील तुम्हाला समजणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुम्ही आपली जे काही सब्जेक्टिव्ह टेस्ट आहे इंग्लिश ग्रामरची ते तुम्ही सोडवत चला. तुम्हाला अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांचा त्या ठिकाणी अभ्यास जो आहे मित्रांनो होणारा असेल आणि अचूक पद्धतीने त्याची तुम्ही उत्तरे देखील परीक्षेमध्ये निवडू शकता. त्यानंतर 21वा प्रश्न असा आहे, काय म्हणतो पहा, इफ सुरेश हॅज नॉट क्लिअर विजन हू विल ट्रीट हिम. तर या ठिकाणी काय म्हटलंय की सुरेशची दृष्टी स्पष्ट नसेल तर त्याला कोण उपचार देईल, या प्रकारचं जे आहे ते याच्या ठिकाणी प्रश्न आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 3. त्याला काय म्हटलं जातं की जे की ऑप्थमॉलिक डिसीज असतात ज्याला म्हटलं जातं जे की नेत्ररोग तज्ज्ञ असं देखील म्हणतात. तर नेत्ररोग तज्ज्ञ हे डोळे आणि दृष्टीच्या रोगावर उपचार करणारे डॉक्टर असतात. तर इतर शब्दाचा जर अर्थ पाहिला आपण जे काय अँडोलॉजिस्ट, अँथिसिस्ट, त्यानंतर पोडियाट्रिस्ट, या सर्वांचे अर्थ वेगवेगळे होतात. म्हणजे की हे स्पेशलिस्ट आहेत त्या रोगांसाठी, परंतु हे डोळ्याचे तज्ज्ञ असतात ज्यांना नेत्ररोग तज्ज्ञ असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा आपला प्रश्न 22वा असा आहे पुढील, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन्ड इडम इन द सेंटेन्स. तर या ठिकाणी काय म्हटलंय की दिलेल्या वाक्यातील अधोरेखित वाक्याचा जो काही योग्य अर्थ आहे तो निवडायचा आहे. वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा. तर या ठिकाणी जो काही अंडरलाइन्ड आहे तो आपल्याला पाहावा लागेल. शी ऑलवेज लाईज इन फुल ऑफ द पॅराडाईज, या प्रकारचं हे वाक्य आहे. तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 3. टू लाईव्ह इन अ इल्युजन्स म्हणजेच काय की भ्रमात राहणे. इल्युजन्स म्हणजे काय, भ्रमात राहणे. तर वाक्यप्रचार कसा आहे, टू लिव्ह इन द फुल ऑफ पॅराडाईज म्हणजे की मूर्खाच्या नंदनवनात राहणे असा मराठी अर्थ होतो. परंतु याचा अर्थ वास्तविक समस्याची किंवा धोक्याची जाणीव नसताना मूर्ख आनंदी विस्थितीत राहणे हा जो आहे थोडक्यामध्ये होतो, किंवा खोट्या किंवा भ्रामक आशेवर आधारित आनंदात राहणे असा देखील होतो. म्हणून ऑप्शन नंबर याचं काय होणार असेल जे की 3 हे याचं उत्तर होणार असेल. टू लिव्ह अ इल्युजन्स म्हणजे की भ्रमात राहणे असा होतो. ऑप्शन नंबर 3 हे याचं योग्य उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 23वा प्रश्न असा आहे पुढचा, काय म्हणतो पहा की चूज द अल्टरनेटिव्ह विच इज द बेस्ट एक्सप्रेसेस द अंडरलाइन्ड फ्रेज. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की जो अधोरेखित वाक्यप्रचार आहे तो सर्वोत्तम अर्थ व्यक्त करणारा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. ही विल हॅव टू राईज द वाइंड फॉर हिज न्यू एंटरप्राइजेस. तर या ठिकाणी राईज द वाइंड इथपर्यंत याला अंडरलाइन्ड या ठिकाणी केलेलं आहे. तर याचा सर्वोत्तम अर्थ व्यक्त करणारा या ठिकाणी पर्याय निवडायचा आहे. तर याचं उत्तर काय होईल जे की ऑप्शन नंबर 3 जे की
फाइंड रिसोर्सेस असा होणारा असेल. कशामुळं वाक्यप्रचार कायामध्ये अंडरलाईन केलेला आहे, राईज द वाइंड म्हणजेच की पवन वाढवणे. याचा अर्थ एखाद्या उद्देशासाठी आवश्यक असणारा पैसा किंवा निधी जमा करणे किंवा शोधणे असा होतो. म्हणजेच काय, टू ऑब्टेन द नेसेसरी मनी ऑर फंड्स असा हा थोडक्यामध्ये होतो. फॉर हिज न्यू एंटरप्राइजेस त्याच्या नवीन उद्योगासाठी. याचा अर्थ आहे की त्याला पैसे किंवा साधनेची जमावी लागतात, म्हणून जे आहे काय करावं लागेल, त्याला साधन शोधावे लागते. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे याचं उत्तर होणार असेल. फाइंड रिसोर्सेस हे या ठिकाणी त्या ठिकाणी येणार असेल. त्यानंतरचा 24वा प्रश्न पहा काय म्हणतो. Select the combination of numbers so that alphabets arranged accordingly will form the meaningful word. तर या ठिकाणी आपल्याला हे काही शब्द दिलेले आहेत. तर या शब्दापासून आपल्याला एक परफेक्ट मिनिंगफुल शब्द तयार करायचा आहे. त्यानंतर हे अंक त्याला मॅच करून जे आहे आपल्याला या ऑप्शन्सपैकी निवडायचे आहेत. तर कोणता शब्द यापासून तयार होणार असेल ते आधी आपल्याला इम्पॉर्टन्स आहे. तर या ठिकाणचा पाहून घ्या. तर शब्दक्रम जर आपण या ठिकाणी लावला तर शब्दक्रम मध्ये पाहून घ्या जे काही ACESTH अशा प्रकारचे आपल्याला काही अक्षरे या ठिकाणी दिले आहेत, इंग्रजी मुळाक्षर. तर यापासून एक शुद्ध शब्द तयार करायचा आहे. तर कोणता शब्द तयार होतो यापासून, जे की यापासून जो एक अर्थपूर्ण शब्द तयार करायला पाहिजे. तर यापासून शब्द तयार होतो जे की CHAST हा जो शब्द आहे, जो की हा पासून एक शब्द तयार होतो. तर याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ होतो जे की पवित्र किंवा शुद्ध. तर आपण हे जो आहे तयार केलेला आहे CHAST हा जो शब्द जर आपण बनवलेला आहे, परंतु याला क्रम देखील लावणे इम्पॉर्टंट आहे. तर सी ला क्रम कोणता आहे, सी ला क्रम आहे 2. त्यानंतर एच ला क्रम कोणता आहे, एच ला क्रम आहे 6. त्यानंतर ए ला कोणता क्रम आहे, 1 आहे. एस ला कोणता आहे, तर एस ला 5 आहे. टी ला कोणता आहे, नाही एस ला जो आहे थोडक्यामध्ये 4 आहे आणि टी ला जो आहे थोडक्यात 5 आहे. आणि ई ला कोणता आहे, तर ई ला जो आहे 3 आहे. म्हणजेच काय 2 6 1 4 5 3 या प्रकारचा क्रम आपला काय मिळतो, तर जे की ऑप्शन नंबर 4 मध्ये मिळतो. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे याचं योग्य ते उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा पुढील 25वा प्रश्न पहा काय म्हणतो. पुढील यू कॅन गेट हर्ट द अंडरलाइन्ड मॉडेल इंडिकेट्स म्हटलेलं आहे या ठिकाणी. म्हणजेच काय की अधोरेखित जो मॉडेल आहे सहाय्यकारी क्रियापद काय दर्शवतं हे सांगायचं आहे. तर कॅनला या ठिकाणी अंडरलाइन्ड केलेलं आहे. तर या ठिकाणी याचं काय होणार असेल, जे की ऑप्शन नंबर 1 हे. म्हणजेच काय दर्शवतं ते आहे प्रॉबिलिटी म्हणजे दर्शवते. प्रॉबिलिटी म्हणजेच काय, तर संभाव्यता ही दर्शवते. तर मॉडेल ऑक्झिलरी वर्ब जे आहे कॅन हे अनेक अर्थ दर्शवते, जसं की क्षमता, परवानगी, शक्यता यासाठी हे जे आहे ते दर्शवलं जातं. परंतु या वाक्यामध्ये यू कॅन गेट हर्ट म्हणजे की तुम्ही जखमी होऊ शकता हे जे आहे पॉसिबिलिटी, जे की शक्यता किंवा प्रॉबिलिटी संभाव्यता दर्शवते. म्हणून जे आहे तुम्हाला दुखापत होण्याची शक्यता आहे हे जे आहे जे की दर्शवत आहे. पॉसिबिलिटी किंवा प्रॉबिलिटी हे दर्शवत आहे. म्हणून ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. तर ॲबिलिटी हे जे की क्षमता दर्शवण्यासाठी कॅनचा वापर आय कॅन स्विम मी पोहू शकतो अशा वाक्यामध्ये थोडक्यामध्ये होतो. म्हणून ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 26 ते 30 पर्यंतचे प्रश्न आपले पॅराग्राफवर आधारित आहेत. आणि पॅराग्राफवरचे प्रश्न मित्रांनो सर्वच्या सर्व अतिशय सोपे असतात. कारण का तुम्हाला हे पॅराग्राफ वाचायचा असतो. त्यानंतर जेवढे काही खाली क्वेश्चन्स आहेत त्याची उत्तरे जी आहेत तुम्हाला फटाफट पॅसेज मधून सोडवायचे असतात. जसं की या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं, या ठिकाणी द पॅसेज इज अबाउट या प्रकारचा आहे. म्हणजेच की हा पॅसेज जो आहे तो कशाबद्दल आहे असं म्हटलेलं आहे. तर यासाठी आपल्याला हा परिपूर्ण पॅसेज वाचावं लागेल. त्यानंतर पॅसेज वाचल्यानंतर तुम्हाला याची उत्तरे जे आहे ते खाली द्यावं लागणारे असेल. तर डायरेक्टली मला याची उत्तरे माहिती आहेत म्हणून जे आहे मी याचं उत्तर सांगेल, जे की ऑप्शन नंबर 2 म्हणजे की डे केअर फॉर बेबीज हा बेबीजसाठीचा एक बाळाच्या केअरसाठीचा हा एक पॅसेज आहे. तर परिच्छेद एक अभ्यासावर आधारित आहे, ज्यात बाळांना इतर बाळासोबत जे आहे अधिक आरामदायी वाटते असं जे आहे ते सुचवलेलं आहे. म्हणजेच की हा पॅराग्राफ जो आहे थोडक्यात बाळांसंदर्भातचा आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. जेव्हा तुम्ही पॅराग्राफ वाचाल तेव्हा जे आहे तुम्हाला संपूर्ण याचं उत्तर जे आहे ते सापडून जातील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27 असा आहे, जे की पिडियाट्रिशियन्स इज डॅश म्हणजेच काय, तर जे काही बालरोग तज्ज्ञ असतात त्यांना जे आहे पिडियाट्रिशियन असं म्हटलं जातं. तर पिडियाट्रिशियनला जे आहे बालरोग तज्ञ असं म्हणतात. तर बालरोग तज्ञ म्हणजे काय असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर अ, जे की अ चाइल्ड स्पेशलिस्ट म्हणजे की ते लहान लेकराचे स्पेशलिस्ट असतात. तर या परिच्छेदावरून तुम्हाला हे संपूर्ण काही शोधता येणार असेल. त्यानंतर 28वा प्रश्न काय म्हणतो, अ बेबी इज लाईकली टू फील मोर ॲट इज विथ म्हणजे की बाळाला कोणासोबत अधिक आरामदायी वाटण्याची शक्यता आहे. तर याचं ऑप्शन काय आहे त्या ठिकाणी an adult stranger, teenager, an infant and housekeeper. तर यापैकी कोणापैकी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजेच काय, तर इन्फॅन्ट म्हणजेच काय, एक इन्फॅन्ट म्हणजे एक शिशु. म्हणजेच काय सांगायचं झालं तुम्हाला, बेबीज फील मोर कम्फर्टेबल अराउंड
अदर बेबीज दॅन विथ द स्ट्रॉंग अडल्ट. तर या ठिकाणी काय म्हटलं की बाळांना मजबूत प्रौढाऐवजी इतर बाळकांसोबत अधिक आरामदायी या ठिकाणी वाटणारं असतं. परंतु या ठिकाणी इन्फंट हे असणं आहे त्यामध्ये की प्रौढ अनोळखी व्यक्तीची भीती वाटत असताना तो अनोळखी शिशूसाठी म्हणजेच की जे काही हसण्याची आणि त्याच्या जवळ जाण्याची शक्यता असते. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 29वा प्रश्न असा आहे, अकॉर्डिंग टू द पॅसेज टू प्रोव्हाइड केअर फॉर देअर बेबीज वर्किंग पॅरेंट्स शुड या ठिकाणी म्हटलेलं आहे की जे पॅसेज आहे पॅसेजनुसार त्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी नोकरी करणाऱ्या पालकांना काय केले पाहिजे. तर नोकरी करणाऱ्या पालकांना तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की फाइंड अ प्रायव्हेट होम विथ अदर इन्फंट्स. म्हणजेच काय जे की एक खाजगी घर शोधायला पाहिजे ज्या ठिकाणी म्हणजे की दुसरे देखील शिशु त्या ठिकाणी किंवा बालके असतात. इतर शिशु असलेले खाजगी घराचा शोध घ्यावा लागतो ज्या ठिकाणी आपलं शिशु जे आहे म्हणजे की बाल लेकरू जे आहे त्या ठिकाणी छान असणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 30वा आहे, डॉक्टर बेंजामिन स्पोक या ठिकाणी या संदर्भाचा प्रश्न आहे की डॉक्टर बेंजामिन स्पोक हे काय आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 राईट बुक्स ऑन बेबीज. तर हे बालकावर जे काही पुस्तके लिहितात म्हणून ऑप्शन नंबर 3 हे याचं उत्तर होणार असेल. तर तुम्ही हा पॅसेज जर वाचलात ना तर पॅसेज वाचल्यानंतर तुम्हाला हे संपूर्ण काही पॅसेजवरचे प्रश्न फटाफट तुम्ही देऊ शकता. जसं की 26 पासून ते 30 पर्यंतचे प्रश्न हे 4 प्रश्न तुम्हाला परिपूर्ण पॅसेजवरच कव्हर करायला सांगितलं जात असते मित्रांनो. तर अशा प्रकारचे आपले आज इंग्लिशचे टॉप 30 क्वेश्चन्स होते जे की आपण या भागामध्ये सोडवलेले आहेत. जर तुम्हाला या उर्वरित दिवसांमध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करायचा असेल तर तुम्ही लगेच आपली महा एक्झाम पॉइंटची ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक दिलेली आहे मित्रांनो. तेथून तुम्ही जेवढा जास्त प्रश्नांचा सराव कराल तेवढाच तुमचा परीक्षेमध्ये चांगला स्कोर येईल आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने क्वालिफाय त्या ठिकाणी करू शकाल. त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला यामध्ये काही डाऊट किंवा शंका वाटत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. पुढील व्हिडिओ हवे असेल तर ते देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आपण लवकरच त्यावर सविस्तर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.